मी पुन्हा कधीच कोणत्या फॅमिली फंक्शनला येणार नाही. उमा काय झालं इतकं वैतागायला? वैतागू नको, नाही तर काय करू? मी यांना सांगते मी नाही येत तरी मला घेऊन गेले. ये आधी इकडे बस, सांग मला काय झालं. अरे काय, हेच लोकांचे नेहमीचे प्रश्न. लहान होते तेव्हा शिक्षण काय करणार, शिक्षण झालं तर आता जॉब काय करणार, जॉब झाला तर आता लग्नाचं बघ. प्रश्नच संपत नाही त्यांचे. इथे ऑलरेडी डोक्याला टेन्शन कमी आहे का आपल्या? योग्य वेळ आली ना की होईल लग्न. तू डोकं शांत ठेव बघू. ती योग्य वेळ येईपर्यंत डोक्यावर केस राहिले ना तरी खूप आहे. त्रास झालाय नुसता. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा ना स्वतःकडे जरा लक्ष दे. तुझे केस घरभर गळलेले बघून ना मलाच आता कंटाळेल. नाही तर अरे दादा, कंटाळले मी. सगळे उपाय करून झाले. सगळे उपाय नाही करून झालेत तुझे. 1 मिनिट थांब. हे घे अल्प्स गुडनेसचं अँटी हेअरफॉल शॅम्पू. थांब, मला चेक करू दे. कर बाबा कर. हे दादा, हा शॅम्पू माइल्ड तर आहेच, त्याबरोबर सल्फेट फ्री सुद्धा आहे आणि यात मेथी पण आहे. कसलं भारी. रोजमेरी आणि कडीपत्त्याची पावडर मिक्स करून वापर फक्त. आता पावडर कुठे करत बसू? अगं ती पावडर पण अल्प्स गुडनेस कडे आहे. ही घे धर. हे भारी आहे. थांब, मी लगेच ट्राय करते. एका बाउलमध्ये ही पावडर घेऊन त्यामध्ये आपल्याला हा शॅम्पू मिक्स करायचा आहे आणि सोबत पाणी सुद्धा घ्यायचं आहे. थोडं मिक्स केल्यावर आपला DIY शॅम्पू रेडी आहे. आपल्याला हा शॅम्पू छान केस ओले करून त्यामध्ये स्काल्पला मसाज करून घ्यायचा आहे. थोड्या वेळाने हेअर वॉश करून टॉवेल ड्राय करून घ्या. यातील कोकोनट बेस क्लिन्झिंग एजंटमुळे स्काल्प छान क्लीन होतो. या शॅम्पूमुळे दुपटीने हेअरफॉल कमी होतोच, पण हळूहळू हेअर ग्रोथला सुद्धा मदत होते. शॅम्पूच्या काहीच वापरात हेअरफॉल कमी झाला आणि 2 दिवसानंतरही स्काल्प क्लीन होतं. आता माझे केस घरभर पडलेले नसतात आणि मला हवं तेव्हा मी केस मोकळे सोडून कुठेही फिरू शकते. हे सगळं शक्य झालंय अल्प्स गुडनेसच्या अँटी हेअरफॉल शॅम्पूमुळे. तुम्हाला सुद्धा हा शॅम्पू हवा असेल तर पर्पल ॲपवरून विकत घेऊ शकता किंवा हा QR कोड स्कॅन करा आणि बाय करा.